आग्रा ते रायगड अशी साहसी यात्रा म्हणजेच गरुड झेप मोहिमेचं शिवजन्मभूमीतील नारायणगाव येथे पारंपरिक ढोल ताशा पथकांनी जल्लोषात स्वागत केले। छत्रपती शिवरायांच्या जय जयकाराने आसमंत दुमदुमून गेला होता। क्षणार्धात सगळे वातावरण जणू काही शिवमय होऊन गेले। मुळशीचे शिवप्रेमी ॲडव्होकेट मारुती गोळे यांनी 17 ऑगस्ट पासून आग्रा ते राजगड अशी गरुड झेप मोहीम आयोजित केली आहे। दिग्विजय जेदे या मोहिमेचे सहसंयोजक आहेत। या मोहिमेत सुमारे 1182 युवक सहभागी झाले होते। 13 दिवसात तब्बल 1300 किलोमीटर अंतर कापणारी ही साहसी मोहीम शुक्रवार दिनांक 26 रोजी सायंकाळी नारायणगावात पोहोचली। तब्बल 99 दिवस म्हणजेच 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ आग्रा येथे कैदेत काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आणि गनिमीकाव्याने औरंगजेबाची अभेद्य कैद भेदून राजगडाकडे आपल्या महाराष्ट्राकडे प्रयाण केलं। हिंदुस्थानचा बादशाह म्हणवणाऱ्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सह्याद्रीचा हा वाघ आपल्या गडावर परत आला होता। तेव्हा रयतेला जो आनंद झाला असेल तो नक्कीच अवर्णनीय असेल। आज याच आग्रा सुटकेच्या आनंदाचा पुनःप्रत्यय या गरुड झेप मोहिमेने दिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले हे स्फुल्लिंग आज पुन्हा नारायणगावात दिसलं। या धाडसी मावळ्यांचं आज नारायणगावमध्ये दिमाखात आगमन झालं। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सरपंच योगेश पाटे तसेच जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, अमित बेनके, विकास सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे, व्हाईस चेअरमन किरण वाजगे, उपसरपंच आरिफ वातार, संतोष वाजगे, संतोष दांगट, तानाजी डेरे, रोहिदास केदारी, अतुल आहेर, गणेश वाजगे, नारायणगावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्तांनी थाटामाटात भव्य स्वरूपात या मावळ्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं। 17 ऑगस्ट 2022 रोजी आग्र्याहून निघालेली ही मोहीम 29 ऑगस्ट 2022 रोजी राजगडावर पोहोचणार आहे। या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांचा नारायणगाव छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर खासदार, आमदार व सरपंच यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।